आणि महत्त्वाची बातमी आहे, बुलढाण्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। आमदार संजय गायकवाडांच्या मुलानं मतदाराला पळवून लावलं, तर कुणाल गायकवाडचा बोगस मतदारला अभय। बुलढाण्यात निवडणुकीदरम्यान आमदार पुत्राचा गुंडाराज पाहायला मिळालाय। बोगस मतदाराला बेदम चोप नागरिकांनी दिला। आमदार संजय गायकवाड यांच्या मुलानं मतदाराला पळवून लावलं, या बोगस मतदाराला अभय दिला। त्यामुळे कुणाल गायकवाडचा बोगस मतदाराला अभय असल्याचं या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं। बुलढाण्यात निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडलाय। आता काय ते मी पण एसपीनं सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा। आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम। आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे। काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं, देऊळघाटपासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं। आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे। कोर्ट पण ज्या पद्धतीने निकाल देत आहे आणि त्याच्यानंतर जी काय हालचाल राज्याची होते ते कळतच नाही लोकांना हे नेमकं चाललंय काय। त्यामुळे आज 2 तारीख आणि तुम्ही 18 दिवसानंतर किंवा 19 दिवसानंतर रिझल्ट लावणार। धन्य आहे हा महाराष्ट्र आणि धन्य आहे हा महाराष्ट्राचं सरकार।